केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 2025-26 या वर्षासाठी एसडीआरएफ अर्थात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधला केंद्राच्या वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्रासाठी 1566 कोटी 40 लाख रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्यासाठी मंजुरी दिली आहे। त्याचबरोबर कर्नाटकसाठी 384 कोटी 40 लाख रुपयांच्या अग्रिम रकमेलाही त्यांनी मंजुरी दिली। यंदाच्या पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित लोकांना तातडीची मदत करण्यासाठी या दोन्ही राज्यांसाठी 1950 कोटी 80 लाख रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे। या वर्षाच्या सुरुवातीला एसडीआरएफ अंतर्गत 27 राज्यांना 13,603 कोटी 20 लाख रुपये तर 15 राज्यांना एनडीआरएफ अंतर्गत 2,189 कोटी 28 लाख रुपये केंद्र सरकारने जारी केले आहेत। पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित राज्यांना आवश्यक एनडीआरएफ पथक तसंच लष्कराची तैनाती यासह सर्व सहाय्य केंद्र सरकारने प्रदान केलं आहे। या वर्षीच्या पावसाळ्यात 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची सर्वाधिक 199 पथकं तैनात करण्यात आली होती।